नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण रोटोमॅग आणि जैन सोलर पंप बघणार आहोत। त्यामध्ये त्याचा पाणी प्रेशर, मोटर, मटेरियल आणि इन्स्टॉलेशनची पण माहिती जाणून घेणार आहोत की कोणता सोलर पंप जास्त पाणी मारतो आणि कोणता सोलर पंप मोबाईलवरती पण चालू बंद होतो आणि बाकीची सर्व माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात पहिले आपण रोटोमॅग कंपनीचा सोलर पंप बघूया आणि त्यानंतर जैन सोलर पंप बघूया आणि दोघांमध्ये जवळपास 30 मीटरचा हेडपंप राहणार आहे, म्हणजे दोघांचा पाणी प्रेशर जागेवरती पूर्णपणे कळून येईल आपल्याला। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही रोटोमॅग कंपनीची 5 HP मोटर तुम्ही बघू शकताय। याच्यामध्ये 30 मीटर हेडपंप आपण कनेक्ट केला आहे, बघू शकता। आणि त्याला जवळपास आतमध्ये लोखंडाची जाळी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याचं जे नेपल आहे ते कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेलं आहे, बघू शकता। काही वेळेस ते ओव्हरसाईज असल्यावरती बसवण्यात खूप अडचण येतात, त्यासाठी त्यांनी कंपनीमधूनच फिटिंग होऊन आलेलं आहे नेपल, बघू शकता तुम्ही। त्याला एक नट बी ओवलेला आहे, म्हणजे किती बी दाब आला तरी ते निसटणार नाही त्यासाठी। तर बघू शकता 3 स्टेजचा हा हेडपंप आहे 30 मीटरचा। आता तो लगेच आपण रस्सी वगैरे बांधून लगेच इथं या विहिरीमध्ये सोडणार आहोत। तर बघू शकता ही विहीर आहे, जवळपास 100 फूट खोलेला आहे ते। याच्यात आपण ती मोटर 70 ते 80 फुटावरती सोडणार आहोत। यानंतर लगेच इन्स्टॉलेशनची माहिती घेणार आहोत। तर बघू शकता इथं रोटोमॅग कंपनीचा 5 HP सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे। वरल्या साईडला 4 पॅनल आहेत आणि खालल्या साईडला 5 पॅनल आहेत आणि याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूने असतं, म्हणजेच दिवसभर मोटर चालू त्यासाठी। जर तुम्ही असं पूर्वेकडे डायरेक्शन केलं तर मोटर दुपारपर्यंतच पाणी प्रेशर चांगला देईल आणि त्यानंतर पाणी प्रेशर कमी होईल, त्यासाठी याचं जे डायरेक्शन ते नेहमी दक्षिण बाजूलाच असतं। तर बघू शकता या साईडला कंट्रोलर फिटिंग झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पॉवर वगैरे सर्व चालू झालेलं आहे, वायर एकत्र केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता मोटर ऑफ आहे, तर आतमधून लगेच ती चालू करून त्याचं लगेच पाणी प्रेशर बघणार आहोत। आणि मित्रांनो, या कंट्रोलरची माहिती या साईडनं या स्कॅनरवरती दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि हा जो सोलर पंप आहे हा मोबाईल ऑटो पण चालवतो, म्हणजे मोबाईलवरती पण तुम्ही कुठून पण चालू बंद करू शकताय, सोलर जवळच येणं गरजेचं नाही आहे, बघू शकता तुम्ही। याचे जॉईंट पण बघा तुम्ही, जवळपास कलरला कलर जॉईंट आहेत, लालला लाल, पिवळीला पिवळी आणि निळेला निळी कलर वाईज जॉईंट आहे। तर चला याला चालू बंद करण्यासाठी खाल्ल्या साईडला खटका आहे, बघू शकता। आणि आता आपण ही मोटर चालू केली, मोटर चालू केल्यानंतर जवळपास 10 ते 15 सेकंद लागतात पाणी येण्यासाठी। बघू शकता मोटर चालू झालेली आहे। आता जवळपास 70 ते 80 फुटावरती सोडली मोटर। गाळ जर असेल खाली तर गाळाच्या थोडीशी वरतीच ठेवायची, बघू शकता। हा पाणी प्रेशर तुम्ही 3 वाजता मोटर चालू केली आहे आणि 3 वाजेचा रोटोमॅग कंपनीचा सोलरच्या हेडपंपाला पाणी प्रेशर। आणि मित्रांनो, पाईपाची साईज आहे ती जवळपास 2 इंची साईज आहे, बघू शकता तुम्ही। एकदम चांगल्या पद्धतीनं जो आहे तो पाणी प्रेशर एकदम मारलेला आहे, बघू शकता तुम्ही। फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे, फुल पाईप भरून पाणी प्रेशर चालू आहे, बघू शकता। आणि तुम्हाला जर जागीच पाणी प्रेशर पाहिजे असेल तर तुम्ही हा 30 मीटरचा हेडपंप घ्या, सोलर पंप कोणताही असू द्या, फक्त त्याला 30 मीटरचा हेडपंप टाका, म्हणजे तुम्हाला जागेवरती चांगला पाणी प्रेशर देतात। तर चला आता यानंतर आपण लगेच जैन सोलर पंप बघूया। तर बघू शकता ही जैन सोलर पंपाची मोटर आहे, बघू शकता। आणि याचं बी जे नेपल आहे, याचं नेपलसुद्धा कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि याच्या आतमध्ये लोखंडाची जाळीची, म्हणजे जवळपास गाळ वगैरे किंवा काही कचरा आतमध्ये खेचू नये त्यासाठी दोन्ही जे मोटर पंप आहे त्यांना लोखंडाची जाळी दिली आहे, बघू शकता तुम्ही। आणि याचं बी जे नेपल आहे ते कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेलं आहे, बघू शकता। याला बी एक नट लावलेला आहे आणि पुढल्या साईडने एक क्लिप लावलेली आहे। तर चला आता ही बी आपण लगेच पाण्यात सोडून आणि लगेच याचा बी पाणी प्रेशर बघणार आहोत। आणि मित्रांनो, दोन्ही जे सोलर मोटर पंप आहे दोन्ही मोटरी जवळपास स्टील बॉडीचे आहे, म्हणजे गळण्याचा काही इश्यू नाही आहे, दोन्ही मोटरी जवळपास स्टीलच्या सारख्याच आहे। तर चला आता ही मोटर सोडून देऊया आणि लगेच इन्स्टॉलेशन आणि पाणी प्रेशर बघूया। तर बघू शकता याचे जवळपास 5 पॅनल वरल्या साईडने केले आणि 4 पॅनल खाल्ल्या साईडने केले, बघू शकता तुम्ही। असे टोटल 9 पॅनल आहेत आणि याचं बी डायरेक्शन जे आहे ते दक्षिण बाजूलाच आहे, बघू शकता तुम्ही। आणि याची जी मोटर आहे ती बघू शकता इथं चालू पण झालेली आहे। तर चला आता याची पहिली इन्स्टॉलेशनची माहिती घेऊया आणि त्यानंतर जवळ जाऊन याचा पाणी प्रेशर आणि पाईप वगैरे बघूया किती इंचीचा आहे ते। तर बघू शकता जवळपास मधल्या साईडनं वारा पास होण्यासाठी जागा दिलेली आहे,
आणि त्यासाठी इथे क्लिप पण लावली, म्हणजेच किती जोरात वारा आला तरी या गॅपमधून ते पास होऊन जाऊ, त्यासाठी जागा दिलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो दोन्ही जे सोलर पंपाचं जे मटेरियल आहे ते दोन्ही पण एकदम गॅल्व्हनाइज्ड आहे बघू शकता तुम्ही, जैन सोलर पंप. आणि हा 5 HP आहे बघू शकता. याला पण मोटर चालू बंद करण्यासाठी खाल्ल्या साईडला खटका आहे ऑफ ऑनचा बघू शकता. आणि याचं बी आता जवळपास वायरिंग वगैरे सर्व काही झालेलं आहे. फक्त आता खटका दाबून लगेच याचा आपण पाणी प्रेशर बघणार आहोत. आणि याची जी कंट्रोलरची माहिती ती या साईडनं या स्कॅनरवरती दिलेली आहे. आणि हा बी जो सोलर पंप आहे जैनचा, हा बी सोलर पंप मोबाईलवरती चालू बंद होतो. म्हणजेच तुम्ही कुठून पण सोलर पंप चालू करा तर लगेच चालू होऊन जातो मोबाईलवरती. बघू शकता हिची जी फिटिंग आहे सगळं क्लिपांमध्येच आहे. जवळपास बिल्डिंग होऊन काहीच नाही आलेलं आहे, सगळं क्लिपांमध्येच फिटिंग आहे. त्यामुळे सोलर पॅनलचे जेवढे जे नट आहे ते सगळे टाईट करून घ्या, म्हणजे सोलर पंप ढिला राहणार नाही त्यासाठी. तर बघू शकता आता याची वायरिंग वगैरे सर्व झाली. आता याचं इन्स्टॉलेशनची थोडी माहिती घेऊया आणि लगेच त्याचा पाणी प्रेशर पण बघूया आपण. तर बघू शकता याला या क्लिपला जोडलं आहे खालून वरून, आणि पॅनलला सुद्धा क्लिपाच आहेत, म्हणजे परलिंगाला होलं नाही आहे, डायरेक्ट क्लिपा दिल्या आहे. प्रत्येक पॅनलला 4 क्लिपा आहेत, म्हणजे ते एकदा नटा टाईट केल्यानंतर पॅनल अजिबात हालते नाही. आणि याचे जे पॅनल तुम्ही बघू शकताय याच्यावरती या पॅनलची सर्व माहिती दिलेली आहे. 550 वॅटचं एक पॅनल आहे बघू शकता तुम्ही. आणि बाकीची बी माहिती या स्कॅनरवरती सगळी दिलेली आहे. त्यानंतर याचं डायरेक्शनचं ते तुम्ही बघू शकताय, डायरेक्ट ॲडजस्टमेंटसाठी ते ओलं दिलेलं आहे. आणि एकदम फिक्स डायरेक्शन असतं मित्रांनो बघू शकता. त्या क्लिपवरती नट ओवल्यावरती ऑटोमॅटिक त्याला डायरेक्शन येऊन जातं बघू शकता तुम्ही. आणि या साईडला त्याचं आर्थिंग अरेस्टर जोडलेलं आहे, म्हणजेच वीज यंत्र उन्हाळ्यामध्ये त्याच्यावरती पावसाळ्यामध्ये वीज पडू नये त्यासाठी आर्थिंग अरेस्टर जोडलं जातं मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर चला आता याचा आपण लगेच पाणी प्रेशर बघूया मित्रांनो. आणि जवळपास दोन्ही जे सोलर पंप आहे दोन्ही सोलर पंपांचं जे मटेरियल आहे ते सर्व गॅल्व्हनाइज्ड आहे. तर बघू शकता मित्रांनो इथं 11 वाजता मोटर चालू केलेली आहे आणि इथं बी एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे मोटरला बघू शकता तुम्ही. आणि ह्या पाईपाची जी साईज आहे ती जवळपास 2.5 इंची साईज आहे, म्हणजे रेटोमेट कंपनीचा जो पाईप आहे त्याच्यापेक्षा थोडासा साईजला मोठा पाईप आहे हा बघू शकता तुम्ही. त्याचा 2 इंच होता, याचा 2.5 इंची पाईप आहे. आणि हा बी जो पाणी प्रेशर आहे तो पूर्ण पाईप भरून चाललेला आहे बघू शकता तुम्ही. आणि इथं फक्त 40 ते 50 फुटावरच सोडली मोटर, कारण की इंची मोटर जास्त खोल नाही, त्यामुळे 40 ते 50 फुटावरतीच मोटर सोडली खाली गाळ असल्यामुळे बघू शकता. आणि एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे मोटरीला. तर मित्रांनो तुम्हाला रोटोमॅक सोलर पंप आणि जैन सोलर पंपामधला कोणता पाणी प्रेशर आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडं पण कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो दोन्ही जे सोलर पंप जवळपास दोन्ही जे सोलर पंप पण चांगले, पाण्याला बी चांगले, सर्विस पण आहे चांगली, आणि पाणी प्रेशर पण बघू शकतो तुम्ही आता फिटिंग वगैरे इन्स्टॉलेशनची माहिती. तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे कोणता सोलर पंप आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आता अशाच एक नव्या व्हिडिओमध्ये.